जैसे माला संभालती है वैसे यीशु संभालेगा। जैसे माला संभालती है वैसे यीशु संभालेगा। एकच प्रार्थना, सुखी ठेव तिला। सर्वस्व माझे आई 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 आई, सर्वस्व माझे आई 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 आई, जन्म दिला जिने मला, सांभाळ केला माझा, जन्म दिला जिने मला, सांभाळ केला माझा, सर्वस्व माझी आई 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 आई, सर्वस्व माझी आई 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 आई। कसे मी विसरू तुझे उपकार किती आई, कसे मी विसरू तुझे उपकार किती आई, रडू सर्वस्व माझी आई 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 आई, सर्वस्व माझी आई 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 आई। आई तुझला न झोप येई, लेकरांच्या सुखा पायी, आई तुझला न झोप येई, लेकरांच्या सुखा पायी, किती दुःख तू सोसलेशी, लेकरांच्या उद्धारा पायी, सर्वस्व माझी आई 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 आई, सर्वस्व माझी आई 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 आई।
जन्म दिला जीने मला, सांभाळ केला माझा, सर्वस्व माझी आई, 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 सर्वस्व माझी आई, 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 पवित्र शास्त्र आपल्याला सांगते, तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तुला दीर्घायुष्य लाभेल. त्याच्या वचनामधून बोलण्याची त्यांनी मला संधी दिली. तसेच आमचे धनवडे बाळक साहेब यांनीही ही संधी मला दिली म्हणून त्यांचाही आभार मानते. आणि सर्व मंडळीतील लहान थोर सभासदांचे मी आभार मानते की तुम्ही आज मला इथं बोलून माझा जे सन्मान केला आणि जे वचनाची सेवा करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आता हा मे महिन्याचा दुसरा रविवार आपण माईवार म्हणून पाळतो हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पण परमेश्वराने देवाने खुद्द स्वतः देवाने आईची तुलना स्वतःच्या प्रेमाबरोबर केलेली आहे. यशामध्येही आपण पाहतो की परमेश्वर म्हणतो, जशी आई तुमची काळजी घेते तशी मी तुमची काळजी घेईन. हा किती मोठा सन्मान प्रत्येक स्त्रीला आहे, प्रत्येक आईला हा मोठा सन्मान आहे की आईच्या प्रेमाची तुलना स्वतः देवाच्या प्रेमाशी त्याने केलेली आहे. नव्या करारातही जेव्हा येशू ख्रिस्त यरूशलेमला जात असतो तेव्हा तो विलाप करतो, रडतो आणि म्हणतो, मला कितीतरी वेळेला असं वाटलं होतं की कोंबडी जशी पिल्लांना एकवटते तशी मी तुम्हाला करते. म्हणजे ते स्त्री असू दे किंवा कोंबडीचं असू दे किंवा घाडीचं उदाहरण दिले, आईच्या प्रेमाची, प्रत्येक आईच्या प्रेमाची तुलना परमेश्वराने स्वतःच्या प्रेमाशी केलेली आहे. हा महिलांना मिळालेला सर्वात मोठा बहुमान आहे आणि आशीर्वाद आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि मग माईवरची सुरुवात जरी युरोपियन देशामध्ये झाली असली तरी महाराष्ट्र ख्रिस्ती मंडळीला रेव्हरंड नारायण वामन टिळक यांनीही आपल्यालाही उपलब्ध करून दिलेली आहे. आता ते स्वतःच्या आईला माई हा शब्द असं वापरत असत आणि हा सर्वसामान्य लोकांचा शब्द असल्यामुळे माईवार हा त्यांनी वापरात घेतलेला हा प्रचलित असा शब्द आहे. आणि ही महाराष्ट्र ख्रिस्ती मंडळीला त्यांनी सुरू केलेली ही मदर्स डे हा माईवार हा शब्द वापरला आहे. हा वार जो आहे किंवा हा दिवस आहे, आपण आईच्या प्रेमासाठी, तिच्या वात्सल्यासाठी हा आपण एक विशेष वार असा नेमून दिलेला आहे. मुलांनी आईच्या प्रेमाखातर, तिने केलेल्या प्रत्येक त्यागाखातर, बलिदानाखातर तिचे आभार मानण्यासाठी हा राखून ठेवलेला एक दिवस आहे. आणि या दिवसामध्ये आपण तिचा बहुमान करतो, तिला गिफ्ट देतो, तिच्यासाठी आपण प्रार्थना करतो आणि तिला आज विशेष फील व्हावं, आज तू आमच्यासाठी किती विशेष आहे असं हा सगळ्या लेकरांचा काय असतो, एक अट्टहास असतो, एक प्रयत्न असतो की आपली आई आजच्या दिवशी तरी निदान सुखी असावी. आणि आई काय मागते लेकरांकडे, कधीच काय मागत नाही. तिचं प्रेम कसं असं निस्वार्थ असतं. पण आपण जरी साधं फक्त आज तिला हॅपी मदर्स डे म्हटलं, तिला एखादं चॉकलेट दिलं, फूल दिलं, तर तिचा तो आनंद काय होतं, बहुकेनित होतं आणि तिने केलेल्या प्रेमाची एक काय होते, पोचपावती तिला हे मिळते. आणि जगात प्रत्येकाला आपण कसं आहे, हे आपली जे जीवन आहे ते एक आपल्याला हे आईने दिलेले बहुमूल्य भेट आहे. कारण आई नाही तर आपण नाही. तिने आपल्याला आपल्या पोटामध्ये घडविलेलं आहे आणि तिच्या शरीरालाच आपण एक भाग आहोत. म्हणून आई व लेकराचे नाते हे जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं. आगापे लव, जसं परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो निस्वार्थ प्रेम, तसंच आई आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते. म्हणूनच हे देवाच्या प्रेमासारखंच आई आणि मुलाचं नातं हे अतिशय पवित्र असं मानलेलं नातं आहे. आता देवाच्या नंतर जर कोणाला जवळचं स्थान असेल तर कोणाला येते, आपल्या आईला आहे. आणि कारण कसं आहे, जसं आपण देवावर विश्वास ठेवतो व
सर्व काही आपण देवाला सांगतो, त्याच्याहून किंबहुना मला वाटते थोडंसं जास्तच आपण आपल्या आईला सांगतो. सर्व काही आपल्या आयुष्यात जेवढं जे काय घडतं ते आपले सगळ्यात जवळची व्यक्ती कोण असते तर ती आपली आईच असते. आणि आईवर आपला जसा विश्वास असो तसा ज्या जगात दुसऱ्या कोणावरही आपण विश्वास किंवा भरोसा आपण ठेवू शकत नाही. लहान मूल आपल्या आईला तिच्या स्पर्शातून ओळखते. अगदी लहान त्या लेकराला काही समज नाही आई कोण काय कोण, पण फक्त ते आईच्या कुशीत गेलं तर ते लेकरू कसं होतं ओळखतं. आपल्या स्पर्शाने ते तिला ओळखत असतं. आणि एखादं जर लहान लेकराला दुखापत झालं, कुठं तर खेळत असताना पडलं, हे काय आता हा सगळ्यांना अनुभव असेल. सगळ्यांना आता मोठे झाले असले तरी आपण एकेकाळी लहान होतोच. पण आज जर समजा आपण कुठंतरी पडलं आणि आपल्याला थोडंसं खरचटलं तर आई काय करते, लगेच औषध लावायला जात नाही, फक्त असं जखमेवर फुंकर मारते, आहे की नाही. ती फुंकर सुद्धा आपल्याला कितीतरी औषधांपेक्षा कम्फर्ट देणारी किंवा आधार देणारी असते. असं हे आईचं प्रेम असतं. आणि दुसऱ्याच्या सांत्वनापेक्षा ते किती असतं जास्त इफेक्टिव्ह. आता कोणी किती शांत करायला गेलं ते ऐकत नाही, पण आईच्या कुशीत गेलं की कसं होतं लगेच ते शांत होत असतं. कितीतरी कवींनी आपण बघतो की लेखकांनी आणि कवींनी आईच्या, आता ह्यांनी पण गाणं म्हटलं, कितीतरी सुंदर गाणं, कितीतरी कवींनी आईचं वर्णन, प्रेमाचं वर्णन तिच्या वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. कारण कितीही वर्णन केलं तर ते कमीच आहे. कारण आईचं प्रेम कसं आहे, एखाद्या पाण्याच्या उमाळ्यासारखं आहे. ते नेहमीच पाझरत असते, कधीच न संपणारं असं ते आईचं प्रेमच आहे. आणि म्हणून एका कवीने असं म्हटलेलं आहे की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आणि ह्याच मातृप्रेमाच्या भावनेतून रेव्हरंड नारायण वामन टिळक यांनी मे महिन्याचा दुसरा रविवार हा मायवार म्हणून पाळण्यास सुरुवात केली. आता आमच्या मंडळीमध्ये तर हे गाणं झालं नाही तर सगळ्या महिला म्हणतात की माईवारच साजरा केल्यासारखा होत नाही. हे गाणं आमच्या मंडळीमध्ये म्हटलं पाहिजे असं आहे ते. आणि मातृप्रेम हा नारायण वामन टिळकांनी हा मातृप्रेमा खातर हा दिवस साजरा केलेला आहे. आणि ह्या मातृप्रेमात त्यांचं मातृप्रेम हे त्यांच्या स्वभावातील एक पवित्र पैलू आहे. त्यांना त्यांच्या मातेवर अतिशय असं प्रेम होतं, कारण त्यांचे वडील त्यांच्या आईचा फार छळ करत असतील, त्यांच्या लेकरांवर प्रेम नव्हतं. काय तुम्ही चरित्र जर वाचलं असेल नारायण वामन टिळकांचं तर त्याच्यात लिहिलेलं आहे, अतिशय अतोनात छळ करत असतात ते. आणि त्याच्यामुळं त्यांच्या आईवर तिचा कसा त्रास कमी होईल हे सतत तिला बोलून हे करून ते दाखवत असत की माझ्या आई इतकं त्यांचं प्रेम असतं त्यांच्या आईवर आहे. आणि ते असं म्हणतात की मातृपणाच्या कर्तव्यात परिपूर्ण स्त्री मी दुसरी पाहिली नाही, असा त्यांचा त्या पुस्तकामध्ये त्यांची ती साक्ष आहे की मातृप्रेमाच्या कर्तव्यात परिपूर्ण अशी स्त्री मी दुसरी पाहिली नाही. परंतु हे मातृप्रेम त्यांना फार अल्प काळ असं लाभलेलं आहे. कारण त्यांचे वडील आईला इतकं मारत असत, त्याच्यामुळं तिच्या एक वेळेला मारल्यानंतर तिच्या पोटात तिला लागतं आणि मग ती जखम आतल्या आत वाढत जाते आणि ती अकाली तिचं मरण होतं. त्यामुळं त्यांना अतृप्त असं त्यांचं ते मातृप्रेम त्यांना मिळालेलं आहे. परंतु ह्या मातृप्रेमाचं फारच अल्पकाळ लाभले असल्यामुळे त्यांच्या ह्या अतृप्त मातृप्रेमातून महाराष्ट्र ख्रिस्ती मंडळीला झालेला अपूर्व असा लाभ म्हणजे हा मायवार होय. आपल्या आईने आपल्या लेकरांसाठी केलेल्या प्रत्येक कष्टाबद्दल, त्यागाबद्दल तिचे आभार मानण्याचा व तू आमच्यासाठी किती मौल्यवान आहेस हे सांगण्याचा हा राखून ठेवलेला हा दिवस आहे. आई आपल्यासाठी जे करते त्याबद्दल ती कधीच काही अपेक्षा करत नाही. म्हणूनच आपण मायवार हा दिवस तिच्या नावाने तिच्यासाठी डेडिकेट किंवा समर्पित करायचा आहे. आज हा सण आपण महाराष्ट्रातच फक्त नव्हे तर भारतात इतर धर्मियांमध्ये हा लोकप्रिय झालेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्र ख्रिस्ती मंडळीची ही दुसऱ्या समाजाला किंवा दुसऱ्या धर्माच्या लोकांना दिलेली ही एक भेटच आहे किंवा ही ओळख आहे. आणि हा मायवार सण पाळत असताना टिळकांनी ज्या उद्देशाने हा पाळण्यास सुरुवात केली त्याच्याकडे आपण थोडे आता लक्ष देऊया. आता त्यांच्या साक्षीप्रमाणे त्यांची आईसारखी मातृपणाच्या कर्तव्यात परिपूर्ण असणारी दुसरी स्त्री त्यांनी पाहिलं नाही. म्हणजेच काय आहे तर त्यांची आई एक उत्तम व आदर्श अशी माता होती. तिने सर्व आपली कर्तव्य जे होतं ते सर्व प्रकारे तिनं बजावलेलं होतं. आणि बायबल आपल्याला ह्या कर्तव्यांबद्दल काय सांगते ते आपण आता थोडक्यात बघूया. किंवा आईचे जे गुणधर्म पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते आपण बघूया. की आई ही देवगुरु असते, ती
वचनाचं ग्रहण करणारी असते आणि वचनाप्रमाणे आचरण करणारी असते. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोण आहे? शमूएलाची आहे. ती एक धार्मिक स्त्री होती. जरी तिला मूलबाळ नव्हतं तरी तिने देवाची प्रार्थना करायचं कधीच सोडलं नाही. तिची सवत तिला चिडवत असे, सर्व प्रकारे तिचा म्हणजे एक मानसिक छळ करत होती, तरी पण तिनं गारानं दुसऱ्या कोणाला सांगितलं नाही. कधी आपल्या पतीलाही तिने सांगितलं नाही, पण तिनं आपलं गारानं कोणाजवळ सांगितलं? परमेश्वराकडे सांगितलं. ती एक धार्मिक आणि प्रार्थनाशील अशी स्त्री होती. आणि म्हणूनच आपण बघतो की तिची प्रार्थना परमेश्वराने ऐकलेली आहे आणि परमेश्वराने तिला मातृप्रेमाचा आशीर्वाद असा दिलेला आहे. आता ती आई ही कशी असते? प्रेमळ असते. आणि निर्गम आपण 2 अध्यायामध्ये बघतो की मोशेची आई, लेकराच्या प्रेमासाठी तिने आईने किती कष्ट घेतले हे आपण याच्यामध्ये आपण निर्गमाच्या 2 अध्यायामध्ये बघू शकतो की कसं ती बाळ तिने 3 महिने सांभाळून ठेवलेलं आहे. आता लहान लेकराला शांत बस वगैरे म्हटलं की समजत नाही, पण काय होतं की तिने 3 महिने ते बाळ कसं लपवलं असेल आणि त्याच्यासाठी तिला किती कष्ट घ्यावे लागले असतील ह्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. घरात एक लहान बाळ असलं तर घरात 2-3 बायका सांभाळायला लागतात, पण ह्या आईने काय केलं? त्या लेकराला 3 महिने लपवून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठी तिने भरपूर प्रार्थना केली. आणि जेव्हा तिला वाटलं की अशक्य असं आहे त्यावेळेला तिने काय केलं? परमेश्वराला प्रार्थना केली आणि तिने आपलं बाळ त्या पाण्यात सोडून दिलं. पण परमेश्वराची योजना कशी असते बघा, जरी ते फारूच्या बहिणीला जर मिळालं असेल, कन्येला मिळालं असेल, तर जेव्हा मोशेची बहीण मरियम तिथं जाते आणि सांगते की मी तुमच्यासाठी दाई शोधते, तर ते परत बाळ तिचं दूध तुटूपर्यंत तिच्याकडेच आलेलं आहे. आणि त्या पिरियडमध्ये तिने परमेश्वराची ओळख त्या लेकराला सांगितलेली आहे. आणि म्हणूनच इतका महान असा मोशे, इतका महान असा देवाचा सेवक आपल्याला पवित्र शास्त्रात आपण बघतो की लाभलेला आहे. आणि त्याची तुलना आपण त्याने जे आईने जे त्याला शिकवण दिली त्याच्याप्रमाणेच तो काय झालेला आहे? एक सोडवणारा, लोकांना बंधमुक्त करणारा, गुलामगिरीतून सोडवणारा असं देवाने त्याला पसंत केलेला आहे. आणि अशी ही आईच्या प्रेमाखातर आणि तिच्या प्रार्थनेमुळे हा घडलेला एक मोशे आहे. आता आई ही कशी पाहिजे, कशी आहे? ती आपल्या लेकरांचे गुणधर्म किंवा ॲप्रिशिएट करणारी, म्हणजे त्याचं कौतुक करणारी, ओळखून त्याचे गुणधर्म ओळखून त्याचा स्वभाव ओळखून ते तिला मनात ठेवणारी अशी असलेली पाहिजे. आणि ती देवाच्या लेकरांचे देवाच्या लोकांचे आदरातिथ्य करणारे तत्पर असलेली अशी एक स्त्री असते. आणि 2 राज्य याचा 4थ्या अध्यायामध्ये आपण शुनेमी थोर स्त्री आपण बघतो की तिचे गुणधर्म असे आहेत की ती देवाच्या लोकांचा काय करत असते? आदर करत असते. आणि ती काय करते? माडीवरती एक खोली बांधते. आपण बघतो की देवाच्या माणसासाठी ती काय करते? खोली बांधते. आणि त्याचं सगळं आदरातिथ्य ज्या वेळेला तिकडून जात असतात त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्या शुनेमेतील स्त्रीच्या तिथं ओळख असतात. पण तिच्यात एक कमतरता असते. काय असतं? तिला मूलबाळ नसतं. पण तिने कधी हे आपलं गारानं किंवा आपलं जे काय कमतरता आहे ती देवाच्या माणसाला कधीही सांगितली नाही. पण तो स्वतः ओळखतो आणि आपल्या नोकराला म्हणतो की आपण हिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ती इतका आपला आदरातिथ्य करते, सगळं करते, पण आपण तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग तो सांगतो की तिला, नोकर सांगतो की हिला मूलबाळ नाही आहे. आणि मग प्रार्थना करतो आलिशान, तिच्यासाठी काय होतंय? एक मूल तिला होतंय. आणि मग असं परमेश्वर आपली गरज ओळखणारा परमेश्वर आहे. आणि ही आई जी आदरातिथ्य, देवाच्या लोकांचा आदरातिथ्य करणारी असली तर असा परमेश्वर तिला आशीर्वाद देत असतो. आई ही लेकरांना आपल्या देवाचे भय धरायला व आज्ञा पाळायला शिकवत असते. आणि हे तिचं काय आहे? कर्तव्यच आहे. आणि हे कोणत्या प्रकारे केले पाहिजे हे पवित्र शासनातून आपल्याला अनुवादाच्या पुस्तकात आणि 6व्या अध्यायात आणि वचन 6 ते 9 मध्ये सांगितलं पाहिजे की आई उठता बसता निसता सर्व वेळेला देवाचं वचन त्याच्या कानावरती बिंबवलं पाहिजे. आता आपण बघतो की आपल्या घरामध्ये सुद्धा आपण देवाची वचनं लावलेली असतात आणि ते लेकरांकडून पाठ करून घेणं, त्यांना वेळेवर संडे स्कूलला पाठवणं, त्यांनी संडे स्कूलमध्ये काय शिकलं हे विचारणं, हे करणं सगळं काय आहे? आई करत असते. आणि म्हणूनच लेकरू आध्यात्मिक त्याची उन्नती हळूहळू त्याची होत असते. आता आई ही वचनाप्रमाणे आचरण करणारी असते. आणि लहान लेकरू जेव्हा जास्तीत जास्त आपल्या आईच्या सहवासातच असते, ते आपल्या आईचे काय करतात? अनुकरण करतात. म्हणून जी आई देवाचे अनुकरण जास्तीत जास्त विश्वासात असते, देवाचं अनुकरण करते आणि देवाच्या वचनाची जी
विश्वासात असते त्यांची काय असते ती लेकरांची ती प्रथम गुरु होते. त्याच्यामुळे आई काय करते, लेकरं जी शिकतात ते सर्व कुणाकडून येतं, आईकडून येतं. म्हणून आई ही लेकरांची प्रथम गुरु असते आणि तिच्याद्वारे लेकरांना देवाची ओळख होते आणि मग पुढं जाऊन लेकरं देवाच्या विश्वासात किंवा आज्ञेत राहायला शिकतात. म्हणून आपल्या मंडळीमध्ये किंवा आपल्या ज्या देवाच्या वचनावर लेकरांना शिकवण्यासाठी ही आई ही वचनाप्रमाणे आचरण करणारी असायला पाहिजे. आणि आपण बघतो की आणि विश्वास आणि कृती ही कशी असावी ही आपल्याला कसं आहे, विश्वास आणि कृती ही एकाच नाण्याची दोन बाजू असतात. आणि वचन आई वाचून दाखवते आणि जर तसं आचरण करत नसेल तर मुलांना त्याच्यातून काय बोध होणार नाही. आणि याकोबाच्या पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये वचन 17, 21, 22 आणि 26 यामध्ये विश्वास आणि कृती कशी असली पाहिजे ह्याच्याबद्दल उत्तम असं उदाहरणं दिलेली आहेत. आता आणखी एक आईमध्ये गुणधर्म असतो ते तो धीर. तिच्यामध्ये धीर असतो. लेकरांना लहानपणी कोणतं काय शिकवावं, कोणत्या गोष्टी शिकवाव्या आणि कशा शिकवाव्या हे यशायाचा 28वा अध्याय आणि वचन 10 मध्ये शिकवला. ते टप्प्याटप्प्याने कसं आईने शिकवावं आणि कसं त्या लेकराला आध्यात्मिक उन्नती द्यावी हे सगळं आई शिकवत असते. आणि त्याचं उदाहरण म्हणजे मुलांच्या बुद्धीला झेपेल अशा पद्धतीने त्यांना काय केलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. आणि लहान लेकरांना जर आपण पहिल्यांदाच जरासं अवघड काहीतरी शिकवायला गेलो तर ते शिकत नसतात. जसं लहान लेकरू सुरुवातीला दूध पितं तसं हळूहळू विश्वासात आईने त्याचं केलं पाहिजे. नंतर जड अन्न आपण भात वगैरे असं कंजी काहीतरी देतो. त्याच प्रकारे आईने काय केलं पाहिजे, लेकरांना हळूहळू देवाच्या वचनाचं त्यांना शिकवण दिलं पाहिजे. आणि कसं आहे, आता आई आपल्या लेकरांच्या बुद्धीची क्षमता आईला आणि वडिलांना माहिती असते. पण हल्ली कसं झालंय, जग फार कॉम्पिटिटिव्ह झालंय आहे की नाही. आणि बघतो की आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, हे क्लास ते क्लास, आता बायजूस हे ते बघितलं, दिवसभर मुलं त्याच्यातच असतात, त्यांना काय सुटवणूक नसते. पण काय कसं झालं पाहिजे, शेजाऱ्याचा मुलगा हुशार आहे, पहिला आलाय, तो कुठल्या तरी ह्याच्यात पहिला आला म्हणून आपल्याही लेकरांनी तसंच व्हावं ही अपेक्षा करणं कसं काय चुकीचं आहे. कारण आपल्या लेकरांची बुद्धीची जी कॅपॅसिटी आहे ती आपल्यालाच माहिती पाहिजे, ती आई वडिलांनाच माहिती पाहिजे. म्हणून बुद्धीची क्षमता बघूनच आपण त्याच्यावरती तसे संस्कार केले पाहिजे आणि त्याच्यावरती सक्ती केली तर त्याचा काय लाभ आहे की नाही. आणि आपल्या बुद्धीने नव्हे तर पवित्र शास्त्राच्या नियमातून आणि त्या लेकरांना आपण सांगणे गरजेचे आहे. कधी कधी कसं होतं आहे, आपण आपल्या पद्धतीने लेकरांना सांगायला जातो, पण त्याच्यापेक्षा पवित्र शास्त्र असं सांगतं. ह्याने काय होतं, लेकरांना पवित्र शास्त्राची आणि देवाची ओळख होते. आणि कसं आहे, आपण जर त्याला जर वचनातून आता हे जर शिकवलं, सुरुवातीच्या 10 आज्ञा शिकवतानाच तू आपली आई व बाप यांचा मान राख. पण का राख, तर त्याचं पुढं आपण त्यांना सांगितलं पाहिजे की हे जर तू राखलंस तर तू काय होशील, सुखी होशील व दीर्घायुष्य होशील. ही जे शिकवण आहे ही आईवडिलांनी सांगितलं पाहिजे. फक्त ते 10 आज्ञा आपले रटतात, वैभवच्या संडे स्कूलला शिकवलंय म्हणून ते आपल्या म्हणत जातात, पण त्या का आहेत ह्याचं पण शिकवण आपल्या कुणी दिली पाहिजे, हे आईनेच दिलं पाहिजे. आणि बायबल आधारित जशी कर्तव्य आहेत तशीच थोडी मानसिक शास्त्राच्या आधारित जी काही थोडी कर्तव्य आहेत, म्हणजे एक 5 भावनिक गरजा लेकरांच्या असतात, त्या पण आता आपण थोडक्यात पाहूया. तर सगळ्यात पहिलं जर भावनिक त्यांची काय गरज असते तर प्रेम हे असतं. लहान लेकरांना कसं आहे, सर्वात आई वडील हे कसं असते, निस्वार्थ आपण त्यांच्यावरती प्रेम करतो. आणि प्रेम प्रमाणात कसं पाहिजे, प्रेम कसं पाहिजे, प्रमाणात असलं पाहिजे. जसा आपण आहार संतुलित घेतो, आहार आपला कसा असतो, संतुलित असतो, तरच शरीर काय होतं, निरोगी राहतं. आणि जर आपल्याला माहिती आहे पण रोजच आपण नॉनव्हेज खात राहिलो तर शरीर बिघडणारच बिघडणार. म्हणून त्याला आहाराला जसा समतोल असतो तसा प्रेमातही काय पाहिजे, समतोल असला पाहिजे. आणि जर ज्या लेकरांना जर प्रेमाचा अभाव असेल तर ती काय होतात, मुलं जरा भावनिक इन्सिक्युअर होतात आणि मग पुढं काही लोक मुलं बंडखोरी बनतात. म्हणून ज्या मुलांना प्रमाणापेक्षा जास्त लाड केले जातात ती मुलं वाया जातात. आपण हल्ली आता बघतो की कॉमन फॅशन झाली की मुलं आई वडिलांना नाव घेऊन हाक मारतात, माहित नाही कसं संस्कार काय आहे, पण त्यांना ते कौतुक वाटतं. हे काय आहे, प्रमाणापेक्षा जास्त लाड झाला हा. कितीतरी
कितीतरी मुलं आजकाल आपण बघतो, आपल्या समाजात थोडी कमी आहेत पण बाहेरच्या समाजात भरपूर अगदी बिनधास्त आईवडिलांना नाव घेऊन हाक मारतात. तर हे काय झाला हा प्रमाणापेक्षा जास्त लाड झाला आणि हे संस्कार चांगले नाही आहेत. आणि मुलांवर आईवडिलांनी काय केलं पाहिजे, सारखंच प्रेम केलं पाहिजे. एकावर जास्त व एकावर कमी जर असं केलं तर मुलांमध्ये द्वेष, हेवा, मत्सर असे उत्पन्न होते. आणि आता आपण जर न्यूजपेपर वाचला तर कितीतरी भाऊ शेतासाठी, घरासाठी एकमेकांचा खून पाडतेले आपण दिसतात. हे कशामुळे होतं, तर आई वडील एक मुलांना तसं संस्कार द्यायला पाहिजेत की एकमेकांवर प्रीती करा असे दिलं पाहिजे. आणि ह्याचं उत्तम उदाहरण बायबलमध्ये काय आहे, रिबेका. 2 लेकरं असतात, जुळी असतात, लहानावर जास्त प्रेम असतं आणि ती स्वतः आई लहानाला सांगते की त्या मुलाचा, तुझ्या भावाचा ज्येष्ठपणाचा म्हणजे जो आशीर्वाद वडील देणार असतात, वृद्ध झालेला असतो वडील, आणि तो जो आशीर्वाद मिळणार असतो तो फसवून लबाडीने घ्यायला ती शिकवते. आणि मग काय होतंय, भावाभावात वैर होतंय. आणि जरी लहान भावाला आशीर्वाद मिळाला होता पण तो त्याला तिथं त्याचा फायदा घेण्यासाठी किंवा त्याचा तो आत्मसात करण्यासाठी कितीतरी कष्ट करावे लागतात. तो आपल्या भावापासून लपून लांब राहतो. 7 आणि 7 किती 14 वर्ष. त्याला बायको मिळायला सुद्धा कष्ट करावे लागतात. जरी आशीर्वाद मिळाला तर त्याचा तो फसवल्याबद्दल त्याला शाप सुद्धा भरपूर, त्याचा कष्ट त्याला भरपूर असे मिळतात. म्हणून आई वडिलांनी काय केलं पाहिजे की आपल्या लेकरांना समान प्रेम केलं पाहिजे आणि आपल्या लेकरांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम भावना निर्माण केलेली पाहिजे. दुसरी एक भावनिक त्यांची गरज असते ती संरक्षण. आणि आपण बघतो की आपल्या आई वडिलांजवळ आपण सुरक्षित आहोत ही सर्वात मोठी त्यांची इमोशनल एक नीड असते की भावनिक त्यांची गरज आहे. नाहीतर काय होतं, ते आधार शोधायला काय करतात, बाहेर जातात, मित्रमैत्रिणी शोधतात. जर घरात त्यांना संरक्षण नाही मिळालं तर ते बाहेर जाऊन मग कधी कधी मुली वाईट संगतीत लागतात आणि मग त्यांचं नुकसान होतं. म्हणून आई वडिलांची ही जबाबदारी आहे की आपण मुलांना आपल्या घरी किंवा आपल्या ह्याच्यामध्ये सुरक्षित आहोत ह्याची जाणीव त्यांना झालेली पाहिजे. आता इथं पण बघा, जर जास्त आपण त्यांची काळजी घेतली, जास्त प्रोटेक्टिव्ह आपण असलो तर मुलं काय करतात, आत्मविश्वास गमावतात आणि प्रत्येक गोष्टीवर मग ते काय होतात, आई वडिलांवर अवलंबून राहतात. स्वतःला निर्णय घेण्याची त्यांच्यात क्षमताच नसते. मग असं गोष्ट अशी करून पण काय उपयोग नसतो. म्हणून काय होतं की त्यांना आपला स्वतःचा निर्णय घेण्यासुद्धा थोडेसा वाव दिला पाहिजे. तिसरी भावनिक गोष्ट आहे की जे शिस्त आहे. जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करीतो तो त्याचवर प्रीती करणारा होय. नीतिसूत्रे याचा 13वा अध्याय आणि 24वे वचन. तसंच नीतिसूत्रे 22:6 मध्येही मुलांना योग्य शिक्षण व शिस्त कशी लावावी याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. आजकाल शाळांमध्ये मुलांना मारायचं नाही असं एक नियम आहे की मारायचं नाही, शिस्त लागू नाही उलट ते आईला वडिलांवर त्यांनी सोडून दिलेलं आहे. म्हणून जरी आता शाळेत मिळालं नसलं तर घरी शिस्त लावणं हे आपलं एक कर्तव्य आहे. आणि चौथी इमोशनल एक गोष्ट आहे ती म्हणजे स्वातंत्र्य. आता आई वडिलांना मुलं नेहमी बंधनात हे करू नको ते करू नको असं न करता काय केलं, त्यांना थोडंसं स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि स्वातंत्र्य देणं हे गरजेचं आहे. मुलांना जर आई वडील आपण कैदेत आहोत किंवा बंधनात आहोत असं वाटलं तर असा जर त्यांचा गैरसमज झाला तर ती मुलं काय होतात, बंडखोर होतात आणि मग स्वतःला इतर मुलांपेक्षा ते काय होतात, कमी लेखू शकतात की माझे आई वडील मला हे करायला सांगतात, स्वतःला निर्णय घेऊ देत नाहीत, म्हणजे माझ्यात काहीतरी कमी आहे अशी एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. म्हणून त्यांना आपण स्वातंत्र्य देणं तितकंच गरजेचं आहे. तसंच मुलांना जसं आपण चुकल्यावर शिक्षा करतो तसंच जर त्यांच्यात त्यांचे सद्गुण ओळखून त्यांचं काय केलं पाहिजे, आपण कौतुक केलं पाहिजे. आता आईला आपल्या मुलांमध्ये असे जे विशेष गुण आहेत तेही ओळखता आले पाहिजे. आत्ताच्या पिढीमध्ये कसं आहे, फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. इतर गोष्टीत जर त्याचं थोडं प्रावीण्य असेल, खेळामध्ये असेल, इतर कुठल्या गोष्टीमध्ये असेल तर ते आपण दुर्लक्ष करतो. त्याला सांगतो नाही पहिला अभ्यास सगळं करायचं, ते राहू दे बाजूला. मग मुलं काय होतात, परत डिप्रेस होतात की त्यांचं जे गुण आहे ते ओळखण्याची क्षमता आणि त्याच्याप्रमाणे थोडंफार त्यांच्याकडे घेण्याचे सुद्धा आपले काय आहे गरज आहे. आणि आपण बघतो की येशूची आई मरिया हिने आपल्या मुलातील गुण ओळखले आणि म्हणूनच काय झालं की काना येथे गावात जेव्हा लग्न होते आणि जेव्हा द्राक्षारस संपतो तेव्हा ती कारभाऱ्यांना काय सांगते, तो
सांगेल तसे करा. ह्या आईने आपल्या मुलातील गुण, त्याच्यात जे दैवी गुण आहेत ते आईने ओळखले होते. आता येशू ख्रिस्त बाप्तिस्मा झाल्यानंतर वेगळा झाला होता आईच्या आणि आपल्या ह्यांच्या संग, तरी सुद्धा आईचं बारीक लक्ष त्या लेकरावर किंवा येशू ख्रिस्तावरती होतं. आणि आपल्या मुलातले गुण ओळखून तिने त्याला सांगितलं की हे सांगतो तसं करा. आणि मग आपण बघतो की पाण्याचा द्राक्षारस तिथं झालेला आहे. आणि मुलांच्या जर सद्गुणांचा आपण आदर केला नाही किंवा चुकीचं तर त्यांच्यावरती असं लादलं तर आपण सगळं आपलं कसं आहे, आता बऱ्यापैकी आपण आता मेडिकल फील्डमध्ये आहोत म्हणून आपल्याला वाटतं की आपली हे मुलांनी तिथंच गेलं पाहिजे. क्या तर सिक्युअर आहे, कुठं जास्त कामाची वणवण करायला लागत नाही. एकदा नर्स झाले की झालं, लगेच फॉरेनला गेलं, एवढंच हे आहे. पण त्यांचं काय इच्छा आहे ही सुद्धा थोडी आपण विचारात घेऊन त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आता मुलांचेही आपण इमोशनल गुण आपण आता बघितलेले आहेत इथं. आणि आपण आता इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फक्त मुलांना जन्म देऊन म्हणजे बायोलॉजिकली जे आई होतात त्याच माता आहेत असं नाही. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मदर टेरेसा आपण बघतो. आणि त्या मदर टेरेसा हा त्यांच्या नावापुढेच मदर हा शब्द वापरलेला आहे. त्यांना काही मूलबाळ वगैरे काही नव्हतं, पण त्या अख्ख्या विश्वाच्या, फक्त भारतातच नव्हे तर सगळं जग त्यांना माता म्हणून ओळखतं. तर का ओळखतं, तर त्यांच्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक लोकांची त्या माते समान काळजी घेतात. त्यांचं जर आत्मचरित्र तुम्ही वाचलं तर ते म्हणतात की प्रत्येक रुग्ण किंवा प्रत्येक गरजवंतामध्ये मला येशू ख्रिस्त दिसतो आणि मी येशू ख्रिस्ताची सेवा करत आहे असं मला वाटतं. म्हणून मला कधीही त्यांची सेवा करण्याची लाज वाटली नाही, घाण वाटली नाही. लेपरच्या लोकांच्या त्यांनी जखमा धुवून पुसून आणि ग्लोव्ज वगैरे कधी वापर नाही, कारण त्यांना काय वाटत होतं की मी येशू ख्रिस्ताची सेवा करते. आणि वधस्तंभावरील ख्रिस्त जेव्हा सांगतो की मला तहान लागलेली आहे, ती तहान मी येशू ख्रिस्ताची भागवते अशी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये साक्ष आहे की प्रत्येक रुग्ण किंवा प्रत्येक गरजवंत जो आहे तो ख्रिस्ताच्या रूपात माझ्याकडे आला आहे आणि म्हणूनच मी त्याची सेवा करते आणि म्हणूनच त्या प्रत्येकांच्या माता अशा आहेत. दुसरी एक उत्तम उदाहरण म्हणजे पंडिता रमाबाई. आता पंडिता रमाबाई ह्यांनी इतकं म्हणजे त्या तरी विधर्मी होत्या, मदर टेरेसा तरी ख्रिश्चन होत्या, त्यांना बॅकग्राऊंड होता. ह्या पंडिता रमाबाई ह्या विधर्मी होत्या, ब्राह्मण ह्याच्यातून पंडिता म्हणजे त्यांच्या शास्त्रात त्या प्रावीण्य मिळवलेल्या अशी एक महिला, पहिली महिला ज्यांना पंडिता ही पदवी मिळाली होती. आणि त्यांचा अनुभव इतका वाईट त्यांच्या समाजाच्या ह्याच्यामध्ये होता, पण त्यांना जेव्हा त्या मिशनऱ्यांच्या सहवासात आल्या तेव्हा त्यांना येशू ख्रिस्त देव ह्याचं प्रेम प्रीती समजली आणि म्हणूनच त्यांनी केडगाव इथं मोठं आश्रम साधले. 2,500-3 हजार मुली एका वेळेला त्या सांभाळत होत्या. त्या कशावरती, फक्त विश्वासावरती परमेश्वराला त्या प्रार्थना करत होत्या. जर कोणी केडगावला जर गेला असेल तर तिथं त्यांच्या इतकी उदाहरणं आहेत त्यांच्या साक्षीची की आम्ही त्यांची खोली बघितली, प्रार्थनेची खोली, तर त्या जिथे गुडघे टेकून प्रार्थना करत होत्या त्या जमिनीला दोन्ही बाजूला असे खड्डे पडलेले आहेत. इतक्या प्रार्थना त्या म्हणजे प्रार्थनेशिवाय ते हे करून जात होत्या, रमून त्याच्यामध्ये. परत एक विहीर आहे, इतकं खणून कष्ट करून लोकांनी हे केलं पण पाणी काय लागलं नाही, पण त्यांचा विश्वास होता. शेवटी ते थकून ते हत्यारं विहिरीत टाकून ती लोक आलेत, त्यांनी सांगितले तुम्ही जावा, मी प्रार्थना करते, मला माहिती आहे पाणी लागणार आहे. आणि त्यांनी इतक्या कळकळीने प्रार्थना केली आणि सकाळी उठून बघतात तर तोंडोतोंड विहीर भरलेली आहे. अशी ही माता. आणि ज्या लेकरांना म्हणजे एक अनाथ मुली आहेत, परित्यक्त्या स्त्रिया आहेत ज्यांना नवऱ्याने टाकलेल्या आहेत, सासू सासरे छळ करत आहेत, अशा अनेक स्त्रिया तिथं आहेत. आम्ही स्वतः बघितलेलं आहे. तुमच्यात कोणाला जर वेळ हे मिळाला चर्चची ट्रिप काढा, आम्ही पण आमच्या चर्चची ट्रिप काढली होती. खरंच इतकं आदर्श त्यांच्याकडून त्या मातेकडून घेण्यासारखं आहे की म्हणजे आपल्याला हे वाटतं की आपण ख्रिस्ती असून म्हणजे आपण काय करतोय, आपला धर्म टेकन फॉर ग्रांटेड म्हणतोय की नाही, असं आहे, आपण असाच घेतो धर्म, पण त्यांना खरा ख्रिस्त समजला म्हणून त्या तशा वागल्या. हे एक आदर्श मातेचं उत्तम असं उदाहरण आहे.
आता जर आपण बायबलमधून आपण जर स्त्रियांची ह्या मातांची उदाहरणं घ्यायची झाली तर रोमकत्रास पत्र याच्या 16व्या अध्यायामध्ये वचन 1 आणि 2 मध्ये जी फिबी म्हणून एक स्त्री आहे तर तिचं पावलाने उदाहरण इथं दिलेलं आहे. आणि पुढे जाऊन त्यांनी 13व्या वचनामध्ये पाऊल सांगतो की तिने आमची माते समान काळजी घेतली. माते समान काळजी घेतली. देवाच्या लोकांची त्याने काय केलेलं आहे? माते समान काळजी घेतली आहे. म्हणून पाऊल सगळ्यांना विनंती करतोय की अशा मातांचा तुम्ही आदर करा. तिची शिफारस करतो. ह्या मातेची काय करतो पाऊल? शिफारस करत आहे. म्हणून आपल्या मंडळीतून ही अशा माता होणे गरजेचं आहे. तसेच शुनेम येथील स्त्री आपण बघितली की अलिशाच्या साठी देवाच्या माणसासाठी तिने गरज ओळखून त्याची व्यवस्था तिने केलेली आहे. आणि मग तिला न मागता गरज ओळखून परमेश्वराने तिला मातृत्वाचा आशीर्वाद दिलेला आहे. तसेच मोशेची आई, तिने आपल्या बाळाला फारोच्या सैनिकांपासून लपवून ठेवून आपल्याला माहिती आहे की ते मूल कसं तिने सांभाळलं आणि परत तिने कसं त्याचं संगोपन केलेलं आहे. याचं एक उत्तम उदाहरण आहे. चौथी आई आपण ह्याच्यात आदर्श एक आई बघतो ती शमूवेलाची आई हन्ना. पुत्रप्राप्तीसाठी परमेश्वराकडे तिने व्याकुळ होऊन अंतःकरणापासून तिने प्रार्थना केलेली आहे. आणि काय केलेलं आहे ते वचनाप्रमाणे आचरण करणारी एक माता आहे. तिने काय केलं? परमेश्वराकडे मागितलं पण काय सांगितलं? मी ते तुला मंदिरात म्हणजे तुझ्या त्या बाळाचं समर्पण करतो आणि अर्पण करतो. एक तर इतकं वर्ष मूल नव्हतं तिला आणि जे मिळालं ते पण काय? देवाच्या मंदिरात. पण तिचा किती विश्वास होता की मला परमेश्वर पुन्हा देणार. आणि त्याच्याप्रमाणेच परमेश्वराने तिला अनेक परत मुलं दिली. पण आपला पुत्र काय तिने केला? आपल्या मंदिरामध्ये तिने समर्पण केला. आणि आपण बघतो की शमूएल हा अतिशय प्रार्थनाशील होता. तो सगळ्या इस्रायल लोकांसाठी, यहुदा आणि इस्रायल लोकांसाठी काय करत असत? प्रार्थना करत असत. तो तिथं जमून प्रार्थना करत असत. आणि तिथं आपण बघतो की स्तोत्र 99:6 मध्ये सांगितलेलं आहे की शमूएल हा प्रार्थनाशील होता. आणि प्रार्थनाशील असला त्याला हा गुणधर्म कोणाकडून आला? तर त्याच्या आईकडून. ती जशी तिची प्रार्थना जशी फलद्रूप होती तशीच शमूएलाची प्रार्थना ही फलद्रूप. तिथे मोशे आहे, आरोन आहे, त्यांनाही कुठून मिळालं? प्रार्थनेचे सामर्थ्य तर त्यांच्या आईकडून मिळालं आहे. तिथं स्तोत्र 99:6 मध्ये त्या तिघांचा उल्लेख आहे की त्यांच्या प्रार्थना फलद्रूप होत असत. आणि मग ते सामर्थ्य त्यांना कोणाकडून मिळालं? तर त्यांच्या आईकडून मिळालं. आणि नवा करारात पण आपण मरियेचं उदाहरण बघतो की ती एक धार्मिक स्त्री होती आणि परमेश्वराने येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवण्यासाठी तिची निवड अशी केली होती. म्हणजे तिला तिच्या धार्मिकतेमुळं तिला मसीहाची आई होण्याचा काय झाला? बहुमान मिळालेला आहे. तसेच आपण पुढे बघतो की तिमोथेची आई, प्रेषितांचे कृत्य आणि 6वा अध्याय आणि या वचनामध्ये आपण बघतो की तिमोथेय हा एक विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीचा मुलगा होता. आता इथं बाकीच्या शिष्य आहेत त्यांच्या आईंची किंवा त्यांच्या धार्मिकपणाचे कसे झाले याचे काही उदाहरण दिलेलं नाही आहे. पण तिमोथेच्या आईचा आवर्जून इथं आईचा आणि आजीचा तिथं आवर्जून उल्लेख केलेला आहे. आणि इथं उल्लेख केला आहे. आणि तिमोथेचे दुसरे पत्र 3 ते 15 वचनामध्ये असे लिहिले आहे की पवित्र शास्त्राची माहिती त्याला लहानपणापासूनच होती, म्हणूनच तो एक थोर असा शिष्य झाला. आणि अगदी तरुण वयामध्ये पावलाने त्याला त्याचे सुप्त गुण ओळखले आणि त्याला आपला शिष्य त्याने बनवून घेतला. आणि पावलाचा अतिशय असा लाडकासा हा शिष्य होता. अतिशय तरुण आणि लहान होता. पण त्याला काय झालं होतं? त्याच्या आईने आणि आजीने धार्मिक शिक्षण अगदी लहानपणापासून दिले होते. आता ही झाली बायबलमधली उदाहरणं. आता आपण जर बायबलच्या बाहेरील जर उदाहरणं घ्यायची असतील तर ती ख्रिस्तीच उदाहरणं आहेत. पण बायबलमध्ये त्यांचा उल्लेख ते किती धार्मिक स्त्रिया होत्या आणि त्यांची मुलं कशी धार्मिक हे आपल्याला दिसून येते. तर अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन हे अत्यंत गरीब कुटुंबातील होते आणि भटक्या जमातीतील असे हे होते. पण त्यांची आई अतिशय धार्मिक आणि प्रार्थनाशील अशी स्त्री होती. आणि तिने ओळखले होते की आपला मुलगा नेतृत्व करण्यात चांगला आहे आणि त्याला नेतृत्व गुण त्याच्यामध्ये आहेत, म्हणून ती त्याला त्या पद्धतीने देवाच्या वचनातून शिक्षण देत होती. पण हे गरीब आणि कसे काळ्या वर्णाचे म्हणजे आपण त्यांना जे निग्रो म्हणतो अशा ह्याच्यातून असल्यामुळं त्यांना लोक चान्स देत नव्हते. पण त्याच्या आईने काय केलं होतं? त्यांना काय सांगितलं?
हिंमत हारायची नाही. परमेश्वर मी प्रार्थना करत असते, तू प्रार्थना कर आणि परमेश्वर तुला एक ना एक दिवस ह्याच्यामध्ये यश देणार. आणि बघा किती आश्चर्याची गोष्ट आहे की 40 वेळा ते निवडणुकीमध्ये पराभूत झाले. एक नव्हे, दोन नव्हे, किती वेळेला? 40 वेळेला ते निवडणुकीमध्ये पराभूत झाले. पण त्यांच्या आईने काय केला? विश्वास सोडला नाही आणि त्यांनाही विश्वास सोडायला सांगितला नाही. आणि मग 41व्या वेळी ते निवडून आले. आणि मग ह्या सर्वाचं त्यांनी यश जे आहे ते काय झालेलं आहे? आपल्या आईला दिलेलं आहे. माझी आई धार्मिक व प्रार्थनाशील होती आणि तिने मला पाठिंबा दिल्यामुळे व खचू नको हे सांगितल्यामुळेच काय झालेलं आहे? मी आज यशस्वी झाले. असे त्यांनी सर्व श्रेय आपल्या आईला दिले पाहिजे. मग अशा कर्तबगार मातांची जर आज समाजाला अत्यंत गरज आहे. प्रत्येक मातेला जर आपला मुलगा असे घडवायचा असेल तर हन्ना, फिबी, सारा, तिमोथेची आई, येशूची आई मरिया, मदर टेरेसा, पंडिता रमाबाई अशा थोर स्त्रियांचे अनुकरण आपण केले पाहिजे. तरच आपल्यामध्ये शमुवेल, इसाक, मोशे, तिमोथ्य, अब्राहम लिंकन असे पुत्र काय होतील? आपल्याला लाभतील. आणि आपण बघतो की आपल्याला जे काही वचनातून परमेश्वर सांगत असतो त्याच्याप्रमाणे जर आईने विश्वास ठेवला तर परमेश्वर त्या लेकरांना कधीच कुठल्या गोष्टीमध्ये अडखळण येणार नाही. आणि जे काही आपण योजना केलेल्या आहेत आपल्या लेकरांसाठी ती सफळ करण्यास परमेश्वर आपल्याला सगळ्यांना सहाय्य करतो. आणि आपण ह्या सर्वातून आपण बोध घेऊन आपण आपल्या लेकरांसाठी आपण प्रार्थना करूया. आणि सर्व मातांसाठी ज्यांनी आपल्या लेकरांसाठी ज्या कष्ट घेतात, जे प्रार्थनाशील राहतात, त्या सर्वांना परमेश्वर आशीर्वादित करो अशी आपण परमेश्वरजवळ प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू.